नमस्कार, मी विनीत सर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे ऍप्लिकेशन रिगार्डिंग सर्व डाउट सॉल्व्ह करणार आहे, सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आहे ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। एकदा जा, फ्री डेमो लेक्चर चेक करा, बघा, आवडलं तर कोर्स परचेस करू शकता। मग सर या ऍप्लिकेशन मध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम्स येत आहे, कोर्स इज नॉट विजिबल, आम्हाला कोर्सेसच दिसत नाहीये, ऍप्लिकेशन ओपन होतंय पण आम्हाला त्यामध्ये कोर्सेसच दिसत नाहीये, बरोबर आहे। मग हा एक इश्यू आहे, नंतर लॉग इन प्रॉब्लेम आहे, नंतर कोर्स परचेसिंग प्रॉब्लेम आहे। तर हे तिघी प्रॉब्लेम मी तुमच्या आज सॉल्व्ह करणार आहे। तर सर्वात पहिले जर तुमचा कोर्स विजिबल होत नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय, बघा तुमचा हा मोबाईल दिसतोय, बरोबर आहे। या मोबाईलवर स्टार्टिंगला बघा या ठिकाणी ऑनलाईन लर्निंग तुम्हाला दिसत असेल किंवा के स्कीम, डिप्लोमा के स्कीम, डिप्लोमा आय स्कीम, 11-12 असे भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, बरोबर आहे। तर बघा मी माझी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करतो, तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो। बघा त्या ज्या तीन रेषा तुम्हाला दिसताय ना, या तीन रेषेच्या राईट साइडला जे ऑनलाईन लर्निंग तुम्हाला दिसतं बेटा, त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी ऑनलाईन लर्निंग वर परत तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट वर म्हणजे सेव्ह वर तुम्हाला क्लिक करायचं आहे, बरोबर आहे। बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिप्लोमा के स्कीम दिसत असेल, डिप्लोमा आय स्कीम दिसत असेल, या ठिकाणी तुमचं जे पण काही दिसत असेल ना त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय, ऑनलाईन लर्निंग वर क्लिक करून तुम्हाला सेव्ह करायचंय, विषय क्लोज, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून समजा, ठीक आहे ना। मग तुम्हाला सर्व कोर्सेस दिसत लागेल, बघा हे डिप्लोमा, इंजिनिअरिंग, कन्सल्टन्सी, 11-12 जे पण काय असेल तर सर्व ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। तर डिप्लोमावर क्लिक करून तुम्ही सर्व डिप्लोमाचे लेक्चर वगैरे बघू शकता, ठीक आहे ना। चला, तर पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला सर्वांना समजलं असेल। दुसरा लॉग इन प्रॉब्लेम, सर आमचं लॉग इनच होत नाहीये, आमचं ऍप्लिकेशन लॉग इन होत नाहीये, ठीक आहे ना। तर यासाठी बघा बेटा आमचे काही हेल्पलाईन नंबर आहे, ठीक आहे ना। तर हे दोन आमचे हेल्पलाईन नंबर आहे, यांना तुम्ही व्हॉट्सअप करा बेटा, कॉल नका करा, व्हॉट्सअप करा आणि एक मेसेज टाका की सर माझं लॉग इन होत नाही, मॅडम माझं लॉग इन होत नाही, प्लीज हा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह करून द्या। आता हा प्रॉब्लेम का होतो, तर पहिली गोष्ट तुम्ही दुसऱ्या मोबाईल मध्ये सुद्धा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला ना, मग हा प्रॉब्लेम होणार आहे। दुसरी गोष्ट तुम्ही मोबाईल रिसेट केला, ऍप्लिकेशनला डिलीट केलं, अनइन्स्टॉल केलं, फॉर्मॅट मारला, असे काही प्रॉब्लेम जर तुम्हाला झाले असेल ना तर बघा टेन्शन घेऊ नका, बघा हे नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा, विनीत ट्युटोरियल हेल्पलाईन नंबर म्हणून, बरोबर आहे। चला यांच्यावर तुम्ही मेसेज करा आणि त्यांना सांगा की आमचं लॉग इन होत नाहीये, लॉग इन करून द्या प्लीज, ठीक आहे ना। तुमचं लगेच 4 ते 5 तासांच्या अगोदर तुमचा सर्व प्रॉब्लेम जे असेल तो सॉल्व्ह केला जाईल, बरोबर आहे। आणि हा तुम्ही आमच्या टीमला काही कॉन्टॅक्ट वगैरे करून काही विचारू शकता, काही म्हणजे काही नका विचारा, ठीक आहे ना। चला असो, जे तुमचे इश्यूज वगैरे असेल ना तुम्ही त्यांना विचारू शकता, ठीक आहे। चला दुसरी गोष्ट, लॉग इन प्रॉब्लेमचा सॉल्व्ह झाला किंवा काही जणांकडे हा नंबर नसेल तर बघा ऍप्लिकेशन मध्ये ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला परत रेकॉर्डिंग ऑन करतो। तर बघा आता लॉग इन प्रॉब्लेम होत नाही अशी विंडो तुमच्या समोर येते, बरोबर आहे। लॉग इन फ्रॉम युअर ओरिजिनल डिव्हाइस असं म्हणतंय। तर या ठिकाणी बघा व्हॉट्सअपचा आयकॉन तुम्हाला दिसत असेल, त्या व्हॉट्सअपच्या आयकॉनवर क्लिक करा, तुमचं व्हॉट्सअप ओपन होऊन जाईल आणि त्या ठिकाणी मग मेसेज करा, तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका आणि सांगा आमचं लॉग इन होत नाहीये, असं मेसेज सेंड करून द्या, विषय क्लोज होऊन जाईल, ठीक आहे ना। चला असो, तर लॉग इन प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल, बरोबर आहे। हा फक्त एक सांगतो बेटा की दुसऱ्या मोबाईल मध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपलं जे ऍप्लिकेशन आहे फक्त मोबाईलवर चालतं, एकाच मोबाईलवर एक मोबाईल नंबर तुमचा लॉग इन होऊ शकतो, दुसऱ्या याच्यामध्ये लॉग इन होऊ शकत नाही। आणि जर समजा गरज पडली की माझा मोबाईल फुटला, बिघडला, काही खराब झाला, काही झाला, वडिलांच्या मोबाईल मधून आता मी नवीन मोबाईल घेतला, जे पण काय असेल टीमला कॉन्टॅक्ट करा, नंबर तुम्हाला दिलेले आहे, नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे पण काय असेल ते इश्यू सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर कोर्स परचेसिंग, जर तुम्हाला कोर्स परचेस करताना काही प्रॉब्लेम्स येत आहे, ठीक आहे ना, आमचा तर कोर्सच परचेस होत नाही सर, पेमेंट फेल होऊन जात आहे, काळजी करायची गरज नाहीये। परत सांगतोय, आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा की आम्हाला हा कोर्स परचेस करायचा आहे, आमच्या टीम तुम्हाला एक QR कोड देईल, त्या QR कोडवर पेमेंट करा, त्यांना जे पण इन्फॉर्मेशन असेल ते सेंड करा, ते तुम्हाला प्रॉपर कोर्स परचेस करून देतील। आणि हो, जर तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करून जर कोर्स परचेस करत असाल ना तर तुम्हाला एक्स्ट्रा जो इंटरनेट हँडलिंग चार्जेस जो लागतोय ना तो तुम्हाला लागणार नाही, ठीक आहे ना। जवळपास तुम्हाला आणि अजून 20 to 30 रुपीजचा एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल, म्हणजे टोटल तुमचं 50 ते 60 रुपये वाचू शकता बेटा, ठीक आहे ना। आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा बेटा, त्यांच्याकडून तुम्ही कोर्स परचेस करू शकता, ठीक आहे ना। त्यांना सांगा की आम्हाला हा कोर्स परचेस करायचा आहे, ते तुम्हाला सर्व काही करून देतील बेटा, ठीक आहे ना। तर काळजी करू नका। तर अशा प्रकारे तुमचे हे तिघी डाऊट मी सॉल्व्ह केलेले बेटा, ठीक आहे ना। पहिला प्रॉब्लेम खूप जास्त मेजर आहे बेटा, तुम्हाला फक्त या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करायची बेटा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, ऑनलाईन लर्निंग वर क्लिक करा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा बेटा, ठीक आहे। चला, तर आय होप सो प्रॉपर तुम्ही अभ्यास वगैरे करत असाल, हॅपी लर्निंग, चांगला अभ्यास करा बेटा, खूप पुढे जा, कमीत कॉस्ट मध्ये जबरदस्त अभ्यास करा बेटा, भरपूर सारे ऑनलाईन क्लासेस तुमच्याकडे अवेलेबल आहे, जा शिका, फ्री डेमो लेक्चर बघा, आवडलं तरच कोर्स परचेस करा, कारण एवढ्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला प्रॉपर क्वालिटी एज्युकेशन कुठेही मिळणार नाही। एकदा जा, बघा आणि आस्वाद घ्या, ठीक आहे। चलो बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर, बेस्ट ऑफ लक।